कालिंदी आपल्याला निघायला हवं. असं अर्ध्यावरून पळून जाता येणार नाही तुम्हाला भैयासाहेब. तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील आणि ते शक्य नसेल तर प्रश्न तरी ऐकून घ्यावेच लागतील. या कालिंदी नगरची सगळी धुरा ज्यांच्यावर तुम्ही विश्वास कालिंदी तुम्हाला दुबळी करू शकते, तिच्या सारखीच. या असल्या जगण्यापेक्षा
पंचगंगेत आत्महत्या केली असती तर जया, वाड्यावर चल. बोलणाऱ्याचं तोंड आपण धरू शकत नाही, त्यामुळे त्याला बोलू द्यावं. त्याच्या बोलण्याची दखल न घेणं हेच खरं तर उत्तम उत्तर असतं. सगळ्यांनी वाड्यावर चला. जया, अरे अरे बाळा, तू कुठे चाललायस? ते वाड्यावरती गुलामीचं जगणं जगायला? चल माझ्या बरोबर. पाषाणकर, आपणही निघूया. तसंही मेलेल्याला मारण्यात गंमत नसते. त्यांना आपल्या तोडीस तोड कुमक तर जमा करू दे. चला. मला माहितीये, एक मुलगा म्हणून मी आज चुकलो, पण एक माणूस म्हणून मला माझ्या वागण्याचा अजिबात पश्चाताप होत नाही. मला तुला आई म्हणायची सुद्धा लाज वाटते. जया, तुझ्या पोटी जन्म घेण्यापेक्षा मी जन्माला आलो नसतो तर परवडलं असतं. अरे पैशासाठी, सत्तेसाठी तू इतक्या खालच्या थराला जाऊ शकतेस? जया, मी हे सगळं तुझ्यासाठी करते रे. खोटं बोलतेस तू. माझ्यासाठी खोटं बोलतेस तू. कधीच दुसऱ्या कोणासाठीही काही करू शकत नाहीस. तू जे काही करतेस ना ते फक्त स्वतःसाठी असतं, आणि म्हणूनच तुझ्यापासून लांब चाललोय. मला तुझ्या पापात सहभागी व्हायचं नाहीये. जया, हे असं काही नाहीये. तू तुझ्या आईला समजून घेण्याचा प्रयत्न कर. तू मध्ये बोलू नकोस, नाही तर इथे सुद्धा कोथळा बाहेर काढीन. जय भाऊजी, आपण वाड्यावर जाऊया. समोरच्याला आपल्या वाईटावर संयम ठेवता आला नाही म्हणून आपण आपला चांगुलपणा कधीच सोडायचा नसतो. आणि जिथे बोलून फायदा नसतो तिथे तर नाहीच नाही. चल चल. आई, ही तुमची पहिली हार आहे. आता बघाच पुढे काय काय होतंय ते. सायली, सिद्धू, जेवायला काय करायचं सांगा. आज जेवण जरा लवकर आटपूया. मला ना टीव्हीवरचा तो कार्यक्रम बघायचा आहे. अगं आजी, तुला कार्यक्रम बघायचा आहे ना, काहीतरी लाईटच कर, म्हणजे लवकर आटपे. तुझं ठीक आहे ग, पण थोडक्यात काहीतरी केलेलं याला पटायला पाहिजे ना. ए सिद्धू, अरे काय विचारते मी, काय करू जेवायला? काही कर. काहीही? वा, तू खाणार आहेस का काहीही? अरे बाबा, तुझ्या आवडीचं काहीतरी सांग. तू कधीपासून आमच्या आवडीनिवडीचा विचार करायला लागलीस? आम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही याची काळजी आहे तुला? मला नाही वाटत तसं. सिद्धू, म्हणजे असं तिरकसपणे काय बोलतोयस? अजीब. ए सिद्धू, काय झालं याला? काय घसायले? असा काय गेला हा? काय माहिती. अगं, दुपारी मी त्याच्याशी बोलले, पण तो मला काहीच म्हणाला नाही. काय माहिती काय झालंय.
दादू, ड्रायव्हर काकांना गाडी काढायला सांग. कालिंदी, माझ्या स्मृतिभ्रंशामुळे हे सगळं रामायण घडलं. तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला असेल नाही? तसंच काही नाही, पण तुम्हाला काहीच आठवत नाही याचं दुःख मनोमनी होतं. आणि तुमच्या स्मृतिभ्रंशाचा फायदा काही जण घेत होते. बाबा, कशाला उगाच विचार करताय? अशानं त्रास होईल तुम्हाला. उलट तुमची स्मृती परत आली म्हणून होणारा अनर्थ टळला. आम्हाला आमचे पूर्वीचे बाबा परत मिळाले त्याचा आनंद जास्त आहे. याचं सगळं श्रेय खरं तर विश्वासला आहे. त्याच्यामुळे आजचा हा दिवस मला दिसतोय. विश्वास, मी तुझा फार आभारी आहे. अरे, तू नसतास तर माझी स्मृतीच काय, मी स्वतःच्या पायाने वाड्यापर्यंत चालतही जाऊ शकलो नसतो. यामिनीनी आणि धर्माने मला मारून टाकण्याचा पुरेपूर बंदोबस्त केलेला होता. बाबा, काहीतरीच काय. मी तर फक्त बाबा, तुमची पुण्याई थोर म्हणून तुम्ही वाचलात. हे फक्त निमित्त मात्र. अरे विक्रम, तू इथं कसा काय? हो साहेबजी, मी एका कामासाठी सांगलीला आलेलो होतो. वाडीहून येता येता विश्वासची गाठभेट झाली रस्त्यामध्ये. तो मला या एवढ्या मोठ्या सोहळ्यासाठी म्हणून मुद्दाम घेऊन आला. बरं झालं तू आलास. अर्थात ज्या कारणासाठी आलायस ते दुर्दैवाने काही होऊ शकलं नाही, पण आलाच आहेस तर आता वाड्यावर चल. साहेबजी, नाही, वाड्यावर नाही. मी त्याच्यासाठी पुन्हा कधीतरी येईन नक्की. हे पहा, तू वाड्यावर येतोयस का असं मी विचारलं नाही. वाड्यावर चल असा चक्क आदेश तुला दिलेला आहे आणि माझा आदेश तू मोडणार नाहीस. साहेबजी, तुम्ही पण ना. ठीक आहे, येतो मी. चला, जया जानकी पुढे गेलेत, आपल्याला निघायला हवं. अरे दादू बाबा, गाडीचं काय आलं रे? आबा, मी खूप चुकीचं वागते असं वाटत असेल ना तुम्हाला? नाही, तुझ्या जागी तू बरोबर असशील. अगं, पण कसाही वागला तरी राजा माझा नातूच होता ना. माझा राग नाहीये त्यांच्यावर, रादर नव्हताच. खंत याचीच वाटते की मी संसार करायला कुठे कमी पडले. असो, जे घडलं ते घडलं. आता या धक्क्यातून आपल्याला सावरायला हवं. आपल्याला खूप जगायचंय. जगायचं कसलं? लढायचंय. आपल्याला खचून कसं चालेल आबा? अगं, पण राजाचं नसणं आपल्याला जाणवणारच ना. पण आधी ते कुठे होते आपल्याबरोबर? आता इथे कुठेतरी साधनेला गेले असं समजून शांत राहूया. आबा, जे आपल्यात नाहीयेत त्यांचं दुःख करण्यापेक्षा जे आपल्यात आहेत त्यांच्या सहवासात राहणं जास्त योग्य असं मला वाटतं. नेहा जयकर, मीच. हे घ्या, हे तुमच्यासाठी. हे कोणी दिलंय? हाय नेहा, मी अभय. मी पाठवलेल्या भेटवस्तू पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल कदाचित, पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. तू माझ्या जागी असतीस तर कदाचित हेच केलं असतेस. नेहा, तुझ्या पोटात माझं मूल आहे. त्याचा बाप या नात्यानं त्याची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे, म्हणून हे सगळं पाठवलं.
काळजी घे स्वतःची. भोसल्यांचा वारस छान सुदृढ आणि गुटगुटीत असायला हवा. यमे यमे, अगं दिवस संपला, अजून त्याच्यातच काय अडकून पडलीस तू? विसर त्या जयसिंगला, विसर तो अपमान. यामिनी किर्लोस्कर आहेस तू, असे कित्येक अपमान पचवलेस तू, पुन्हा उभी राहिलेस. विसर सगळं. कसं विसरू धर्मा? अरे हातातोंडाशी आलेला घास असा हिसकावून घेतलाय माझ्याकडून. कसं विसरू मी? आणि हे सगळं कमी झालं म्हणून की काय त्या जयसिंगने अख्ख्या गावासमोर माझ्या कानफटात मारली. अरे एका मुलाने माझ्या पोटच्या गोळ्याने माझ्या अंगावरती हात उचलला. कसं विसरू? कळतंय ग मला, कळतोय तुझा त्रास, पण काय करणार? तो जयसिंग ना त्याच्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झालाय. नंदी बैल. त्याची चूक त्याला कधीतरी कळेल, आणि नाही कळली तर मी आहे ना धर्मा, त्याला खडसावून सुधारायला. काळजी करू नकोस तू. आता एवढाच विचार कर की याच्या पुढे काय करायचंय आपण. पुढे काय करायचं ते नंतर बघू. सर्वात महत्वाचं काम कर, एका वकिलाला गाठ आणि वाड्यावरती नोटीस पाठवून दे. त्याला म्हणावं आम्हाला आमची सगळी कागदपत्र आमच्या ताब्यात हवी आहेत. तरी नशीब हे फार्म हाऊस नावावरती होतं म्हणून राहायची तरी ददात नाहीये. अरे बाबा, फार्म हाऊस आपल्या नावावर? आपल्या नाही, माझ्या नावावरती आहे. कळलं? पुढे काय करायचं ते सांग आता. काय करायचं म्हणजे आपल्या वकिलाला सांगून ज्या शेतजमिनी माझ्या नावावरती आहेत ती कागदपत्र मिळव. काही शेतजमिनी गहाणही आहेत, तीही कागदपत्र मिळव. काय शिरतंय का डोक्यात काही? नाही, कारण वकिलांना भेटणं हा काही आपला प्रांत नाहीये ना, म्हणून विचारलं. बोलायची एक संधी सोडू नकोस. बोल, जेवढं बोलायचं तेवढं बोल, ऐकून घेईन मी. भाऊ आहे ना तुझा, आणि उद्या हे सगळं आपलंच होणार आहे. त्या भैयाला ना एक दिवस केळी विकायला पाठवतो की नाही बघ. भैया गेला खड्ड्यात. पहिलं वकिलाला भेट आणि ही सगळी कामं महत्वाची आहेत ती कर पहिली. आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे अख्ख्या गावाचा विश्वास संपादन करायचा आहे. या किर्लोस्करांना मला दाखवून द्यायचंय की यामिनी काय चीज आहे.